आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा दे बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं वचन देवप्पा तू आम्हाला समजावून सांग आणि तुझं गौरव देवप्पा तू आम्हाद्वारे करून घे. हे वचन देवप्पा आमच्या अंतःकरणात रुजू दे आणि देवप्पा त्याला पवित्र आत्म्याची फळं येऊ देत असं तू दयेने कृपेने कर. सर्व मान महिमा आदरण गौरव केवळ तुलाच असू दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो आणि बाप्पा आमेन. तर देवबाप्पाची स्तुती असो. आज आपण जो शुभवर्तमान वाचलेला आहे ते आहे लुक्र शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 13व्या वचनापासून पुढे. तर जाऊया फिरायला आपण. कुठे? आम्हास गावाला. चला तुम्ही आणि मी. ओके. आम्हास गावच्या वाटेवर पुनरुत्थानाच्या दिवशीच 2 शिष्य चाललेले आहेत. ते 2 शिष्य म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. आणि आम्हास गाव हे असं लिहिलं 4 कोसावर किंवा 7 मैल म्हणजे 11 ते 12 किलोमीटर एवढं अंतर आहे. 11 ते 12 किलोमीटर म्हणजे तसं लांबच आहे. आणि तिकडे हे 2 शिष्य जेव्हा चाललेले आहेत तेव्हा ते काय चर्चा करत आहेत? सर्व गोष्टींविषयी एकमेकाशी संभाषण करत होते, घडलेल्या सर्व गोष्टींविषयी. आणि हे जे शिष्य आहेत ते 12 शिष्यांमधले जरी नसले तरी येशू ख्रिस्ताचे पुष्कळ शिष्य होते, त्यापैकी ते आहेत. कारण इथं एकाचं नाव दिलेलं आहे क्लैपा, नाही का? एकाचं नाव काय दिलेलं आहे? क्लैपा. तर 18व्या वचनामध्ये मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, आहे की नाही? तर क्लैपा हा पण त्याचा एक शिष्यच आहे. आपण पाहूया योहानकृत शुभवर्तमान 19वा अध्याय 25वा वचन. योहानकृत शुभवर्तमान 19:25. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मग्दलिनी या उभ्या होत्या. पहा, येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया, म्हणजे हा क्लैपाच आहे. क्लेपा हे एकच नाव आहे. त्याची पत्नी मरिया पण होती. आणि हे अतिशय धार्मिक असे लोक आहेत. आणि त्यामुळं त्यांना टायटलमध्ये असं दिलेलं आहे की 2 शिष्यांना दर्शन. म्हणजे 12 मधले जरी नसले तरी ते येशूची सेवा करणारे, येशू बरोबर असणारे, प्रभू येशू बरोबर असणारे असे ते लोक. आणि म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? शिष्य म्हटलेलं आहे. तर देवबाप्पाची स्तुती असो. त्या आम्हास गावच्या वाटेवरून जात असताना ते काय करत आहेत? तर ते चर्चा करत आहेत, संभाषण करत आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याविषयी. आणि अचानक त्यांच्यामध्ये कोण येत आहे? प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. आणि तो त्यांना विचारतो की तुम्ही एकमेकावर जे बोलत आहात त्या कोणत्या गोष्टी आहेत? येशू ख्रिस्त त्यांना विचारतो, काय चाललंय तुमचं? कुठल्या गोष्टी तुम्ही बोलत आहात? ते म्लानमुख होऊन उभे राहिले. ते चालता चालता उभे राहिले, थक्क झाले ते. आणि त्यातला एक जण क्लैपा त्यांना काय विचारतो की अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? यरुशलेमेत जे काय घडलंय येशू ख्रिस्ताबद्दल ते माहीत नाही असं तुम्ही एकटेच आहात काय? क्लैपा विचारतो येशू ख्रिस्ताला. ॲक्च्युली वास्तव असं आहे की सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात त्या फक्त प्रभू येशू ख्रिस्तालाच माहिती आहेत. कुणाला माहिती आहेत? ज्या काय येशू ख्रिस्ताच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या फक्त प्रभू येशू ख्रिस्तालाच माहिती आहेत. आणि हे काय विचारतात? ज्या घडल्यात गोष्टी त्या माहीत नसलेले तुम्ही एकटेच आहात काय? नाही का? देवबाप्पाची स्तुती असो. आणि मग येशू ख्रिस्त काय करतो? एक एक गोष्ट शास्त्रामधून काय करतो? त्यांना समजावून सांगतो. तर पहिली गोष्ट अशी महत्त्वाची आहे की ते चर्चा करत होते ज्या घडलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रभू येशूविषयी चर्चा करत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण चर्चा करणं, बोलणं, येशू ख्रिस्ताला समजावून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला समजावून घ्यायचा प्रयत्न करतो, अधिक समजावून घ्यायचा प्रयत्न करतो त्याच्या वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे, तेव्हा तो अधिक आपल्याला प्रगट होतो, अधिक आपल्याला समजतो. बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे, अनुवाद 6वा अध्याय आणि 4 ते 7 ही वचनं आपण वाचूया. अनुवाद 6वा अध्याय 4 ते 7. हे इस्रायला श्रवण कर. हा, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. हा, तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हा, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबीव, त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठसव. आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निसता, उठता त्याविषयी बोलत जा. पहा काय सांगितलेलं आहे. घरी असताना, चालत असताना, निसता, बसता, उठता, प्रवासात असता तू त्या गोष्टी बोलत जा, आहे की नाही. आणि हे दोघे शिष्य जे आहेत, तुम्ही आणि मी, आपण जात आहोत अम्माऊस गावच्या वाटेवर आणि आम्ही चर्चा करत आहोत येशू ख्रिस्ताविषयी आणि ते देवाला आवडलेलं आहे. आणि जेव्हा आपण उठता, बसता, चालता, बोलता, निसता या येशू ख्रिस्ताचं स्मरण करतो, येशू ख्रिस्ताचं नाव घेतो किंवा येशू ख्रिस्ताबद्दल बोलतो, तेव्हा मात्र काय होतं, येशू ख्रिस्त आपल्यामध्ये असतो. वचन सत्य आहे आणि ते सत्य वचन कसं आहे याचा अनुभव आपल्याला येतो. उदाहरणार्थ मत्तई शुभवर्तमान 18वा अध्याय 19 आणि 20. मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय 19 आणि 20. हा 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 हा, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. देवाची स्तुती असो. आता हे दोघे आहेत आणि ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र जमलेले आहेत, येशू ख्रिस्ताच्या नावाची चर्चा करत आहेत आणि तेथे मी आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आणि हे वचन कसं सत्य आहे याचा अनुभव या दोघांना आलेला आहे आणि तुम्हाला आणि मला पण हा अनुभव येतो आणि यायला पाहिजे की आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी चर्चा करत असतो, त्याचं वचन जेव्हा बोलत असतो, त्याचं चिंतन, त्याच्या वचनाचं चिंतन आणि मनन करत असतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये असतो. आणि तो जेव्हा असतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वादच देतो, कारण आपण त्याची लेकरं आहोत. आणि तो जेव्हा आपल्यामध्ये असतो तेव्हा तो आपलं संरक्षणच करतो, कारण आपण त्याची लेकरं आहोत. देवाची स्तुती असो. तर आपण पहिली आज्ञा बघितली अनुवादमध्ये की उठता, बसता, चालता, बोलता, प्रवासात असता तू काय कर, त्याचं चिंतन आणि मनन कर, नाही का. हां, त्या गोष्टी बोल. आणि नंतर आपण बघितले की दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहेत तेथे मी आहे. आणि म्हणून आपण त्याच्या नावाचं, त्याच्या वचनाचं चिंतन आणि मनन उठता, बसता, येता, जाता केलं पाहिजे, कारण तो आपल्यामध्ये उपस्थित असतो. तो आपल्याला काय देतो, आशीर्वाद देतो. आणखी एक आशीर्वाद आहे बघा, मलाकी 3:16-17 वाचूया. मलाकी 3:16-17. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकात बोलले. ते परमेश्वराने काम देऊन राहिले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे त्यांची एक परंपरी त्याबरोबर लिहिण्यात आली. हां, परमेश्वराचं भय बाळगणारे आणि त्याच्या नावाचं चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्यांच्यासमोर लिहिण्यात आली. म्हणजे जे लोक परमेश्वराचं भय बाळगतात, त्याच्या नावाचं चिंतन आणि मनन करतात, त्यांचं नाव स्मरणवहीत लिहिलं जाईल. स्मरणवही म्हणजे आपण नाही का, मेन डायरी असते, त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं काय असेल त्या तारखेचा इव्हेंट तर लिहून ठेवतो, तसं स्मरणवही. त्या स्मरणवहीतून देवाला
आठवण होते की याचं नाव आहे, आपण याला आशीर्वाद दिला पाहिजे. आणि मग त्या स्मरणवहीतलं नाव बघून काय होतं, परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. त्या स्मरणवहीमध्ये म्हणजे मेमरी बुक, महत्त्वाची डायरी, त्यामध्ये आपलं नाव लिहिलं जातं जर आपण काय करतो, येशू ख्रिस्ताच्या वचनाचं चिंतन आणि मनन करतो. म्हणून आपण कधी चर्च सुटलं, रविवार संदेश झाला की त्याचं थोडंसं चिंतन आणि मनन केलं पाहिजे. घरी जाऊन पण थोडंसं त्याविषयी चर्चा थोडीशी केली पाहिजे की आज काय संदेश होता आणि कसा तो सांगितला किंवा त्याच्यातून आपल्याला बोध काय झाला. आता मी पहिलेच सांगितलं की आपल्याला आम्हास गावच्या वाटेवर फिरायला जायचं आहे. म्हणजे तुम्ही आणि मी काय करायचं, येशू ख्रिस्ताच्या बद्दलच चिंतन आणि मनन करायचं आहे, वचनाचं चिंतन मनन करायचं आहे, चर्चा करायची आहे. आणि मग काय करतो, तो आपल्यामध्ये उपस्थित असतो, तो आपल्याला आशीर्वाद देतो आणि तो आपल्या स्मरणवहीमध्ये आपलं नाव लिहितो. जर आशीर्वाद द्यायचं एखादं राहिलं किंवा राहत तर नाहीच, तर देवदूत परमेश्वराला स्मरणवहीचं स्मरण करून देतील आणि त्या स्मरणवहीतून आपल्याला ते आशीर्वाद मिळत जातील आणि ती प्रार्थना आपली ऐकली जाईल की हा याचं नाव आहे देवबाप्पा, स्मरणवहीमध्ये कर तू याची प्रार्थना ऐक, देवबाप्पाची स्तुती. कधी कधी असं होतं, सकाळी आपण उठतो, पहिले मोबाईल, मग गुड मॉर्निंग, मग ते व्हॉट्सअपचे मेसेज, नंतर बेड टी, पुन्हा मग आवरून झालं, आंघोळ वगैरे झाली की दुसरा टी, दुधाचा चहा, तो झाला की पुन्हा मोबाईल, काय मेसेज आहे काय इकडं तिकडं, मग थोडासा टी व्ही, थोडासा पेपर. आणि होतं काय, पवित्र आत्मा तुमच्या घरी येऊन बसलेला असतो आणि तो लक्ष देतो की काय चाललंय, माझ्याकडे लक्ष आहे का नाही, माझ्याबद्दल काय विचार चाललाय की नाही, माझ्याबद्दल कोण बोलतंय की नाही, काहीच नाही. आणि मग आपण गडबडीने चहा न्याहारी घेऊन कामाला जातो, बॅग घेतो आणि कामाला निघतो आणि काहीच नाही, ना देवाचं वचन वाचन, ना देवाची प्रार्थना, किंवा घाई गडबडीत 2 शब्दाची प्रार्थना आणि चाललो, का तर काम महत्त्वाचं आहे. यावेळेला पवित्र आत्मा खिन्न होतो. पवित्र आत्मा आलेला असतो तो आणि त्याची अपेक्षा असते की आपण वचनातून काहीतरी बोलावं, देवाचं काहीतरी चिंतन आणि मनन करावं. पण तसं जर नाही झालं, आपण केवळ आपलंच व्यापामध्ये असलो तर मग मात्र काय होतं, पवित्र आत्मा खिन्न होऊन निघून जातो. पुन्हा जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात येतो तेव्हा त्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्याला जाणवते आणि मग जेव्हा तो आपल्याबरोबर असतो तेव्हा आपल्याला काय करतो, आशीर्वाद देतो. देवबाप्पाची स्तुती असते. आणि मग आता हे लोक काय म्हणतात येशू ख्रिस्ताला की माहीत नसलेलं तुम्ही एकटेच आहात का. ॲक्च्युली फॅक्ट अशी आहे की येशू ख्रिस्त हा एकटाच असा आहे की ज्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्याच्याविषयीच्या आणि सगळ्या जगाच्या. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना समजावून सांगतो. जर येशू ख्रिस्त आपल्यामध्ये असेल तर येशू ख्रिस्त आपल्याला सुद्धा बायबल समजावून सांगतो, त्याचं वचन समजावून सांगतो. कारण आपण सगळे देवाच्या वचनाचे विद्यार्थी आहोत. काय आहोत, विद्यार्थी. पाळक पण विद्यार्थी आहे, बिशप पण विद्यार्थी आहे, तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. आपण सर्व या वचनाचे अभ्यासक आहोत, विद्यार्थी आहोत. मास्टर एकच आहे, तो म्हणजे कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. मास्टर गुरुजी कोण आहे, एकच आहे आणि तो कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. थोडाफार फरक असेल आपल्याला वचन समजण्यामध्ये, आकलनामध्ये, कळण्यामध्ये 40%, 50%, 60%, 70% जसा फरक असतो तसा थोडाफार फरक असेल, परंतु गुरुजी एकच. आपलं काय बायबल तोंडपाठ नाही, होय की नाही. येशू ख्रिस्ताचं तोंडपाठ आहे. त्यांनी दाखवून दिलं ना, अरण्यात सैतानाने परीक्षा घेतली तेव्हा 3 वेळाला शास्त्रात असं लिहिले आहे की, पुन्हा शास्त्रात असे लिहिले आहे, पुन्हा शास्त्रात असे लिहिले आहे. सगळं शास्त्र येशू ख्रिस्ताचं कसं आहे, तोंडपाठ आहे. देवबाप्पाची स्तुती असं. आपण विद्यार्थी आहोत म्हणून आपण काय केलं पाहिजे, ते वचन समजावून घेतलं पाहिजे. आणि तेच वचन येशू ख्रिस्त यांना समजावून सांगत आहे की मोशेपासून तो समजावून सांगतो. मोशेपासून त्यांनी सुरुवात केली. मग आता मोशेपासून त्यांनी काय सांगितलं असावं. अनुवाद 18:18 सांगितलं असेल. अनुवाद 18:18 वाचूया. मी त्यांच्या
हा देवबापाची स्तुती होतो. 27व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मग त्याने मोशेवर सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. आणि अनुवाद 18:18 मध्ये मोशे काय म्हणतो, तुमच्या मधून परमेश्वर माझ्यासारखा म्हणजे मोशेसारखा मोठा संदेष्टा उत्पन्न करेल. मोशे मोठा संदेष्टा होता. त्याने अद्भुत चमत्कार देवाच्या सहाय्याने केले. फारो राजा पुढे 10 मोठ्या पिढ्या आणल्या. एवढंच नव्हे तर तांबडा समुद्र परमेश्वराच्या सहाय्याने त्याने दुभागला. हे असे मोठे आणि अद्भुत चमत्कार केल्यामुळं त्याचा सिनाई पर्वतावर गेल्यानंतर त्याचा चेहरा पण अगदी तेजस्वी झाला होता. हे अद्भुत चमत्कार मोशेद्वारे जे झाले, त्यामुळे मोशे म्हणतो की त्याच्यासारखा मोठा संदेष्टा तुमच्यामधून म्हणजे इस्रायल लोकांतून परमेश्वर निर्माण करेल. तो मोठा संदेष्टा म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त आहे. असं प्रभू श्री ख्रिस्त काय करतो समजावून सांगत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोशेने आपल्याला माहिती आहे साप उंच केला होता, बरोबर ना. आणि मग एक आग्या साप म्हणून होता, तो चावला की लोक मरायचे. तर परमेश्वराने मोशेला सांगितलं की पितळी साप उंच बनव आणि तो उंच कर. आणि मग लोकांनी त्या पितळी सापाकडे बघितलं की लोकांना त्या चावलेल्या सापाचं विष चढायचं नाही किंवा त्याचा काय परिणाम व्हायचा नाही. उंच केलेला तो साप, त्याच्याकडे बघितलं की विषारी सापाचा दंश न्यूट्रल होऊन जायचा. हे जे परमेश्वरांनी केलं होतं तसंच झालं येशू ख्रिस्ताच्या बाबतीत. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर उंच केलं आणि ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या पवित्र रक्ताचे भागीदार झाले, त्याच्या पवित्र रक्तावर विश्वास ठेवला, त्यांना जो सापाच्या विष म्हणजे पाप, सापाचं विष म्हणजे काय पाप, त्याचा इफेक्ट काय होणार नाही, तर तो न्यूट्रल होऊन जाईल. जसं सापा चावून माणसं मरत होते, परंतु त्या पितळी सापाकडे बघितलं तर ते विषाचा इफेक्ट न्यूट्रल व्हायचा आणि ते वाचले. तसं येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढवलं आणि त्या वधस्तंभावर चढवलेल्या येशू ख्रिस्ताकडे जे पाहतात, त्याच्यावर जो विश्वास ठेवतात, त्यांच्या पापांची म्हणजे विष जे आहे पाप, त्याची काय होते क्षमा होते आणि ते काय केलं जातं न्यूट्रल केलं जातं. ह्या सर्व गोष्टी त्याने काय केलं समजावून सांगितल्या. आणखी यशामध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या काळात यशाचा ग्रंथ होता का? होता. प्रेज द लॉर्ड, होता. हा, येशू ख्रिस्तानी नासरेतातल्या सभास्थानामध्ये यशया ग्रंथ घेतलेला आहे, हा, आणि तो वाचलेला आहे. ओके, तर येशू ख्रिस्ताच्या काळात यशया ग्रंथ होता, इर्माया ग्रंथ पण होता. तर त्याने यशयाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं जे आहे 53 अध्याय, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. मनुष्यांनी टाकलेला, व्याधींशी परिचित असलेला, क्लेशांनी व्यापलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरले. हे त्यांनी समजावून सांगितले की वधस्तंभ घेऊन जात असताना यशयाने कसं लिहिलेलं आहे ते त्याबद्दलच आहे, येशू ख्रिस्ताबद्दल. हे त्यांनी काय केलेलं आहे समजावून सांगितलं आहे. जो संदेष्टा जन्माला येणार होता, जो देवाचा पुत्र, तो मिका 5:2 प्रमाणे, अरे बेथलेमा एफ्राता, तू यहूद्यांच्या सरदारांमध्ये अल्प नाहीस, परंतु तुझ्यातून एक शास्ता निघेल आणि तो इस्रायलाचा शास्ता होईल. हे जे मिका 5:2 मध्ये सांगितलेलं आहे की बेथलेम एफ्रातामधून तो देवाचा पुत्र येईल, हे पण सत्य झालेलं आहे. या गोष्टी काय केलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताने त्या दोघांना समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे कुणाला? तुम्हाला आणि मला समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे आम्ही काय करतोय, देवाच्या वचनाची चर्चा करतोय, तेव्हा काय होते, प्रभू श्री ख्रिस्त आमच्यामध्ये येतो आणि तो काय करतो, आम्हाला आशीर्वाद देतो. आणखी काय करतो, तो देवाचं वचन आम्हाला समजावून सांगतो. आणि मग आमोस गाव आलं, त्यांचं घर आलं आणि घर आल्यावर ते घराकडे वळले. तेव्हा 28 वचन, मग ज्या गावाला ते जात होते त्याच्याजवळ ते आले, तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रूप दाखवला. येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, मला पुढे जायचं. म्हणजे तो काय करत आहे, त्यांची परीक्षा पाहतो, हे काय करतात आता.
परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला. हा जो आग्रह आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. येशू ख्रिस्ताला आपण आग्रह केला पाहिजे की तू आमच्या घरी ये, तू आमच्या घरचा मालक हो, पुढारी हो, आणि तूच आमचं घर चालव आणि तूच काय कर, आमच्या घराचे सर्व निर्णय घे. हा जो आग्रह आहे तो केला, त्यामुळे येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्त परीक्षा पावतो त्यांची, तू पुढे जायचा रूप दाखवतो. परंतु नाही, यांनी काय सांगितलं, या आज तुम्ही काय करा, आमच्या घरी विश्रांती घ्या. आणि जर असं केलं तर प्रभू येशू ख्रिस्त काय करतो, आपल्या घरी येतो. प्रकटीकरण 3:20 मध्ये सांगितलेलं आहे की पहा, मी तुमच्या दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. हो की नाही? जो दार उघडतो त्याच्याबरोबर मी आत येतो. आणि पहा, वाचा प्रकटीकरण 3:20. पहा, मी दाराशी उभा आहे आमेन. व दार ठोकीत आहे. हा, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्याबरोबर जेवेल हा. आणि तो माझ्याबरोबर जेवेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती मोठी गोष्ट आहे नाही का? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयाचं दार ठोकत आहे, आपल्या घराचं दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याबरोबर आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. आणि जेवणाचा सगळा खर्च बिल येशू ख्रिस्त करेल. कारण त्याने आधीच सगळं बिल भरलेलं आहे वधस्तंभावर. तेव्हा बापाची स्तुती असो. तर जॉनी लिव्हर त्यांच्या साक्षीमध्ये सांगतात, त्यांची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, पण त्यांच्या मिसेसने आग्रह धरला मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जायचं. ते हिरो झाले होते, परंतु एवढं पण काय नव्हतं. ते म्हणले आता काय करायचं, बायकोचा आग्रह घेऊन गेलं पाहिजे म्हणून ते मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. काहीतरी साधं खाऊया, काहीतरी पिऊया म्हणून आपलं. पण त्यांच्या मिसेसनी भरपूर काहीतरी मागवलं. त्यांना भीती वाटली, आता हे एवढं मोठं बिल कसं काय. एक तर 5 स्टार हॉटेल ताज मुंबईचं. आणि मग त्यांनी काय थोडंसं काहीतरी किरकोळ मागवलं, मुलांनी पाहिजे ते मागवलं. आणि मग ते भरपूर जेवले. आणि जेवल्यानंतर आता बिल किती येईल आणि हाय की नाही पैसे, ह्याचा प्रश्न त्यांना पडला होता. तर ते सांगतात की वेटरला त्यांनी बोलवलं, हा आता झालं बिल द्या. तर तो वेटर हसून म्हणला, नाही नाही साहेब. तर पुन्हा त्यांनी अरे बिल देऊ. तर ते म्हणतात, नहीं नहीं साहब. अरे क्या हो गया? नहीं नहीं साहब, आपका बिल वो जो दूसरे थे कस्टमर उन्होंने भर दिया है और उन्होंने बोला है मेरा नाम मत बोलो. किती मोठी साक्ष आहे की त्यांचं बिल कोणी भरलं, दुसरं कोणीतरी भरलं आणि पहिल्यांदाच ते मोठ्या हॉटेलमध्ये गेले होते. तसं आहे हे, होय की नाही? आपलं बिल येशू ख्रिस्ताने आधीच भरलेलं आहे वधस्तंभावर, असं ते त्या साक्षीमध्ये सांगतात. आपलं सगळं आयुष्याचं बिल आहे की नाही, दुःखाचं, पापांचं, कष्टाचं बिल येशू ख्रिस्ताने आधीच वधस्तंभावर पेड केलेलं आहे. आणि म्हणून जर आपण दार उघडलं आणि तो आपला आत आला आणि आपल्याबरोबर जेवला तर ते बिल कोण भरणार आहे? सगळं प्रभू येशू ख्रिस्त. आणि पुरून उरेल असा आशीर्वाद पण कोण देणार आहे आपल्याला? प्रभू येशू ख्रिस्त. आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्ताने 5 बकरी 2 मासे तर 5,000पेक्षा जास्त लोकांना जीवन वाढले. त्याच्याकडे काय कमी नाही, हो की नाही? तो मनुष्य होता तरी तो एवढं मोठं जेवण घालू शकला, हो की नाही? अलिशाने सांगितलं त्या विधवेला काय की बाबा तू भांडी आण आणि जे तेल आहे त्याच्यात तुझं त्याच्यात ते भर. आणि मग काय झालं, भांडी अपुरी पडली. म्हणजे भांडी सगळी भरली तरी ते तेल वाढायचं संपलं नाही का? हा, म्हणून दावीद काय म्हणतो, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. तर असा आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो जर आपण काय करतो, त्याला आपल्या हृदयामध्ये, त्याला आपल्या घरामध्ये घेतो तेव्हा. आणि त्यासाठी आग्रह करावा लागतो, प्रार्थना करावी लागते, लीन आणि नम्र प्रभू पुढे चरणाजवळ त्याच्या यावं लागतं. अब्राहम बघा बरं, ममरेच्या एलोन राईमध्ये अब्राहम होता.
त्याला परमेश्वराचं दर्शन झालं, त्याने दृष्टीवर करून पाहिलं, तो 3 पुरुष उभे होते. किती आग्रह केला त्याने, किती लीन आणि नम्र झाला, धावत पुढे गेला, जमिनीपर्यंत लावून त्याने नमन केलं. या, बसा, पाणी देतो, पाय धुवा, थोडी न्याहारी करा, आपल्या दासावर कृपादृष्टी असेल तर न्याहारी करा, मग पुढे जा. वाचूया आपण उत्पत्ती 18:1-5. वचन दाखवा जरा टीव्हीवर. उत्पत्ती 18:1-5. दिवसाभर उन्हाच्या वेळी डेऱ्यात दाराशी बसला हा. असता परमेश्वराने ममरेच्या एलोनेराईत त्याला परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत अब्रामाला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले, तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. हा पहा, परमेश्वर 3 पुरुषांमध्ये त्याला दिसला. पहिलं लिहिले परमेश्वराचं दर्शन झालं आणि नंतर लिहिले त्यात दृष्टी वर करून पाहिले तर त्याच्यासमोर 3 पुरुष उभे होते, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. हा. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले. काय गोष्ट केली आहे त्याने? पहिले धावत गेला, हा, आणि जमिनीपर्यंत लावून त्याने काय केलेलं आहे? त्यांना नमन केलेलं आहे. हा. तो म्हणाला, हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये. हा. तुझ्या दासापासून पुढे जाऊन हा. हे नम्रतेने किती विनवणी केलेली आहे बघा. हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस. हा. थोडे पाणी आणू द्या, तुम्ही आपले पाय धुवा, या झाडाखाली विसावा घ्या, मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा. यासाठी तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे. ते म्हणाले, तू म्हणतोस ती कर. आता बघा, एवढा आग्रह केल्यानंतर कोणतरी पुढे जाईल का? शक्यच नाही. मग परमेश्वर कसा पुढे जाईल? तो तर आपला स्वर्गीय बाप आहे. इतका आग्रह केला, इतक्या लीन आणि नम्रतेने त्याने आग्रह केला, इतकी विनवणी केली, लावून त्याने नमन केलेलं आहे जमिनीपर्यंत लावून, तर मग परमेश्वर कसा पुढे जाईल? परमेश्वराने त्याचा आग्रह ऐकला, परमेश्वर थांबला, आणि तो थांबला की काय करतो? मी काय सांगितलं? आशीर्वाद देतो. आणि त्याने दिला आशीर्वाद अब्रामाला, पुढील वसंत ऋतूत मी येईन तेव्हा तुला पुत्र झालेला असेल. हा आशीर्वाद आहे. म्हणजे जेव्हा परमेश्वर आपल्या बरोबर असतो, जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या बरोबर असतो, तेव्हा तो काय करतो? आपल्याला आशीर्वादच देतो. आणि तो आपल्या बरोबर असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अधिक 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 लीन आणि नम्र होऊन त्याला आग्रह केला पाहिजे की तू ये आमच्या घरी, तूच आमच्या घरचा मुख्य मालक असा हो, आणि तूच काय कर? आमचे सर्व निर्णय घे. म्हणजे मग काय करतो? देवबाप आपला आग्रह ऐकतो आणि आपल्याला आशीर्वादच देतो. मग तो आग्रह त्यांनी केला आणि येशू ख्रिस्त काय केला? त्यांच्या घरामध्ये गेला. म्हणजे कुणाच्या घरामध्ये गेला? आमच्या. कारण आम्हास गावच्या वाटेवर कोण आहेत? तुम्ही आणि मी, बरोबर आहे ना? आपण त्यांचे शिष्य. आणि मग येशू ख्रिस्ताने काय केलं? भाकर मोडली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि तो लगेच अंतर्धान पावला. तेव्हा त्यांनी ओळखलं का अरे हा येशू ख्रिस्तच आहे. आणि मग मात्र त्यांना जी प्रेरणा झाली, ते उठले आणि तिथून परत कुठे गेले? यरुशलेमला. 12 किलोमीटर आले, परत 12 किलोमीटर संध्याकाळच्या रात्रीच्या वेळी परत काय केले? चालत गेले. मग त्यांनी भाकर मोडली. हे फार महत्वाचं आहे, प्रभोजन. आणि प्रभोजन घेतो आपण लीन आणि नम्र, भग्न आणि अनुतप्त हृदयाने, तेव्हा आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताचं दर्शन होतं. आणि म्हणून मी बऱ्याच चर्चेसमध्ये शिकवतो की प्रभोजन घेतल्यानंतर कसलाही वाद वगैरे करू नका. प्रेज लॉर्ड. कारण त्यामुळं प्रभोजनचा अपमान होऊ शकतो. मला कधी कधी दुःख होतं आणि परमेश्वराला दुःख झालं तर मग काय होईल? म्हणून प्रभोजन घेतल्यानंतर कधीही आपल्यामध्ये काही वाद असेल तर ते करायचे नाही, काही बोलायचं नाही. शांततेत त्या प्रभोजनला मान द्यायचा.
आणि शांततेत देवाच्या वचनाचं चिंतन आणि मनन करत आपण घरी जायचं. हे आले होते, त्यांना काहीच आशा नव्हती. काय झालंय काय माहिती नाही, पुढं काय होईल ते पण माहीत नाही. पण आता परत जात आहेत यरूशलेमला, तर मोठी आशा आहे त्यांच्याकडे. कारण त्यांच्याकडे पुनरुत्थित ख्रिस्त आहे. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं त्यांना दर्शन झालेलं आहे. जिवंत देव परमेश्वर येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांना झालेलं आहे. आले तेव्हा त्यांच्याकडे काहीच आशा नव्हती. आता जात आहेत तेव्हा मात्र त्यांच्याकडे मोठी आशा आहे की आमचा प्रभू जिवंत आहे. तीच आशा कुणाला आहे? तुम्हाला आणि मला आहे. कारण आपण कोण आहोत? आम्हाऊस गावचे वाटेकरी आहोत. आणि तीच आशा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, ही आशा काय आहे? तुम्हाला पण आहे आणि मला पण आहे. ते त्या खोलीमध्ये गेले, शिष्य होते. शिष्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही प्रभूला पाहिलंय. आणि हा आनंद ते व्यक्त करत असतानाच मग नंतर काय होतं? बंद दरवाजातून प्रभू येशू ख्रिस्त आत येतो आणि म्हणतो तुम्हा शांती असो. म्हणजे या सर्व शिष्यांना आणि ह्या आलेल्या दोघांना, म्हणजे तुम्हाला आणि मला काय होतं? येशू ख्रिस्ताचं दर्शन होतं. म्हणून येशू ख्रिस्ताच्या वचनाचं चिंतन आणि मनन आपण केलं पाहिजे. तो आपल्यामध्ये असतो. दोघे किंवा तिघे जेव्हा माझ्या नावाने एकत्र जमतात तेव्हा मी त्यांच्यामध्ये आहे. हे येशू ख्रिस्ताचं वचन आहे आणि ते सत्य आहे. कारण येशू ख्रिस्तच सत्य आहे, तोच मार्ग आहे, तोच जीवन आहे. देव बापाची स्तुती असो. आपण त्याच्याविषयी जर चिंतन मनन केलं तर तो आपल्यामध्ये येतो, तो आपल्याला आशीर्वाद देतो. आपण जर त्याला घरात घेतलं तर तो आपल्या घरी येतो आणि जसा अब्राहमाला दिला, जसा या दोघांना दिला, तसा आशीर्वाद तो आपल्याला देतो. पुनरुत्थित ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर याचं दर्शन आपल्याला होतं आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. ते आपण त्याच्या सानिध्यात, त्याच्या वचनाच्या सानिध्यात राहून घेऊया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवपा, तू महान सेनाधीश परमेश्वर आहे. देवपा, आम्ही तुझ्या वचनामध्ये रमावं आणि देवपा तुझी कृपा आणि आशीर्वाद मिळवून घ्यावे असं तू दयाने कृपेने कर. हे देवपा, आम्हाऊस गावच्या वाटेवरच्या शिष्यांना जसं तू दर्शन दिलं तसं तू आम्हालाही देतोस, म्हणून तुला धन्यवाद. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो बाप्पा. आमेन.